पुष्करची पहाट. अजून सूर्य उगवलेला नाही. मातीला व झेंडूच्या फुलांना आलेला गंध हवेत पसरलेला आहे. पवित्र सरोवर निश्चित आरशासारखं सूर्याच्या पहिल्या किरणाची वाट बघतंय. मंदिरांच्या गाभाऱ्यातील तुपाच्या दिव्यांचा हलका चर असा आवाज आणि कुठेतरी प्राचीन शंखाचा नाद खोल आणि गुंजणारा. क्षणभर वाटतं जणू या जगाचा पडदा पुसट होतोय. स्वागत आहे यात्रिको. मी तुमचा मार्गदर्शक आज काळाच्या उंबऱ्यावर उभा आहे. अक्षरशः पुष्कर येते. ही ती जागा आहे जिथे देव अदृश्यपणे वावरतात. इथेच ब्रह्म वास्तव्य करतो. कल्पनेत नव्हे तर प्रत्यक्ष उपस्थितीत. ही केवळ जागा नाही, हे एक द्वार आहे, अद्वितीय. महाभारत सांगतं 3 संध्या म्हणजेच पहाट, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही काळी इथे 10,000 कोटी तीर्थांचं प्रकट रूप असतं. हो, 10,000 कोटी. कोट्यवधी पवित्र स्थळं 3 क्षणात एकाच जागी. विचार करा, प्रत्येक महाप्रवास, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग या सगळ्यांचं मूळ स्थान म्हणजेच पुष्कर हे आद्य केंद्र. इथे स्नान केल्यावर फक्त या जन्मातील नाही तर अनेक जन्मात साचलेली कर्माची घडीच मोडते. जणू सर्व काही नव्याने सुरू होतं. आणि तरी महाकाव्य सांगतं पुष्कराची केवळ इच्छा देखील सर्व पाप दूर करते. हे केवळ प्रतिकात्मक नाही, या ब्रह्मांडात ते अक्षरशः खरं आहे. ब्रह्मा इथेच अनंत काळ वास करतो. फक्त देव नाही तर राक्षस, ऋषी आणि साधक सगळेच त्याची पूजा करतात. याच भूमीत देव आणि असुर दोघांनीही स्वर्गीय योग मिळवला. जिथे द्वैत विरघळतं, सत्य सूर्यकिरणांसारखं उजळून निघतं. कल्पना करा, कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला सरोवर चांदीसारखं चमकतंय. तोरणं, मंत्रांचा गजर, संपूर्ण आकाश एक क्षण श्वास रोखतोय असं वाटतंय. एकच आवाज सर्वीकडे घुमतोय, पुष्करा प्रपिता सर्वा पापा क्षयकारिणी भवती. पुष्कर प्राप्ती सर्व पापांचा नाश करणारी आहे. आणि त्या क्षणी ओझं हलकं होतं. चक्र नव्याने फिरू लागतात, द्वार उघडतात. हे आहे पुष्कर. फक्त एक तीर्थ नाही तर मोक्षाची झेप घेण्याचे प्रस्थान बिंदू आहे. जिथे शांतपणे केवळ विचारानेच एक नव विश्व जन्म घेतं. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. तर मग मित्रो, पुष्कर या तीर्थस्थानाकडे आपण आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर काय दिसेल? क्षणभर साधूंच्या वस्त्राऐवजी प्रयोगशाळेचा कोट घालूया. महाभारतात म्हटलंय 3 संध्याकाळी 10,000 कोटी तीर्थ प्रकटतात. शास्त्रज्ञ याला क्वांटम सुपरपोजिशन किंवा स्पेस टाइम ओव्हरलॅप असं काहीतरी म्हणतील. पुष्करच्या या अद्भुततेला आजच्या विज्ञानातील 3 सिद्धांतांनी जोडता येऊ शकतं. पहिला आहे क्वांटम फील्ड थेअरी आणि व्हर्च्युअल पार्टिकल्स. क्वांटम पातळीवर रिकामं असं काहीच नसतं. तिथे सदैव काही ना काही सूक्ष्म कण प्रकटतात, विरघळतात. पुष्करमधील 10,000 कोटी तीर्थ एकाच वेळी प्रकटतात. हे विधान म्हणजेच या संभाव्यतेच्या विश्वात योग्य वेळी योग्य ठिकाणी सगळं एकत्र चमकून उठणं. प्रयोगशाळेची नाही पण या पवित्र सरोवराची कॉस्मिक स्टिलनेस म्हणजेच त्या क्षणाची जादू. दुसरा सिद्धांत मल्टिवर्स सिद्धांत. पुष्कर ही अशी जागा आहे जिथे फक्त इच्छा केली तरी पवित्रता प्राप्त होते. हे केवळ काव्य नाही तर ऑब्झर्वर कॉन्शियसनेस म्हणजेच आपण पाहतो, इच्छितो आणि अनेक शक्यतांमध्ये एक जगणं आपल्यासाठी कोलॅप्स होतं. इथे एकाच वेळेस कितीतरी आयुष्यांमधून एकाच परमेश्वराकडे झुकतात. सर्व आयाम एकत्र येतात. तिसरी कल्पना आहे न्यूरोप्लास्टिसिटी आणि समर्पित संस्कार. मस्तिष्कशास्त्र सांगतं प्रामाणिक रिच्युअलाइज लक्ष मेंदूचे पाथवेज बदलू शकतात. पुष्करसारख्या तीर्थयात्रेत विश्वास, जागा, विधी सगळं मिळून आपल्या अस्तित्वाची फीडबॅक लूप्स तयार करतात. महाभारत म्हणतं सकाळ संध्याकाळ फक्त पुष्कर आठवला तरी मोक्ष. म्हणजे ठराविक सतत ध्यानाने ओळख, कदाचित संचितही बदलता येतं. एका वाक्यात सांगायचं तर पुष्कर हे सॅक्रेड कोलायडर आहे की जिथे साधक, विधी आणि मल्टिवर्स एकत्र येतात. फक्त पुण्य नव्हे तर अनेक आयामात नवा जन्म घडवतात. चला तर मग आता प्रत्यक्ष यात्रेच्या पावलांनी पुढे जाऊया. पाण्याची बाटली, साधी चप्पल, डोक्यावर शेला घेऊन पुष्करमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करूया. उत्तर पश्चिम भारतात वाळवंटाच्या कुशीत अरावलीच्या टेकड्यांनी वेढलेलं हे गाव. भाळू नये इथल्या वाळवंटाच्या रखरखीतपणावर. कारण या भूमीत एक गूढ ऊर्जा आहे जी हाडामध्ये सुद्धा जाणवते. मध्यभागी आहे पवित्र पुष्कर लेक, गोलाकार आणि त्याभोवती 52 घाट, अर्थात आपल्या पवित्र स्थानासाठी बांधलेल्या पायऱ्या.
वराघाटाकडूनच बहुतांश यात्रेकरू येतात, पण प्रत्येक घाटाचं वेगळंच महत्त्व आहे, वेगळा विधी आहे. बाजूलाच आहे ब्रह्म टेम्पल, संपूर्ण जगात क्वचितच सापडणारं श्री ब्रह्माला अर्पण केलेलं मंदिर. यात्रेसाठी सर्वोत्तम काळ कुठला आहे? कार्तिक पौर्णिमा, ऑक्टोबर नोव्हेंबरचा काळ. ही पुष्करच्या यात्रेची शिखर अवस्था. काही दिवस आधी या. पहाटे दीपदान बघायला. सरोवरावर तरंगणारे दिवे म्हणजे जणू आकाशातील तारेच पाण्यात उतरले असं वाटतं. काही प्रवासी मार्गदर्शक टिप्स. सकाळी 6 पूर्वी सरोवराकडे या. गर्दी टाळा. सूर्योदयाची आरती अनुभवता येईल. सरोवराभोवती चप्पल घालण्यास सक्त मनाई आहे. घाटांवर सेल्फी नाही. पवित्रतेचा आदर राखा. जास्त अनुभूती हवी असेल तर गौघाटवरील पुजाऱ्यांसोबत वेळ घालवा. नवख्या यात्रेकरूंसाठी ते उत्तम मार्गदर्शक आहेत. चांगल्या सुविधा आहेत तिथे. साफ रस्ते, विश्रांतीगृह, धर्मशाळा आहेतच, पण पुष्कर तपासतो साधेपणा. इथे आलिशानपणाची अपेक्षा नका करू, केवळ निर्मळता अनुभवा. तुम्ही अजमेरला रेल्वेने या आणि त्या अरुंद रस्त्याने रिक्षाने या किंवा एका फळावर बांधलेलं झोळीशेला घेऊन पदयात्रा करा. पुष्करच्या भूमीत पाऊल ठेवलं की तुम्ही केवळ एका गावात प्रवेश करत नाही, तर काळाच्या दारातून एक पाऊल पुढे टाकताय. चला आपण खऱ्या अर्थाने पुष्कर म्हणजे काय हे उलगडूया. हे फक्त रूपक नाही, ही केवळ दंतकथा नाही. पुष्कर म्हणजे बहुआयामी, म्हणजेच मल्टी डायमेन्शनल अस्तित्वाचं जिवंत प्रयोगशाळेचं रूप आहे. आणि आजचं विज्ञान हळूहळू त्याच्याकडे झुकायला लागलं आहे. पहिला सिद्धांत आहे क्वांटम ग्रॅव्हिटी आणि इमर्जंट स्पेस टाईम याचा. आधुनिक भौतिकशास्त्र सांगतं स्पेस टाईम हा स्थिर डब्बा नसून क्वांटम एन्टँगलमधून जन्मणारा जिवंत अनुभव आहे. पुष्कर सर्व तीर्थांचं मूळस्थान जणू अशा टप्प्यावर उभा आहे जिथे अवकाश आपोआप थरांमध्ये गुंत्यात निर्माण होतो. शास्त्रज्ञ माल्डासेना वॅन रम्सडॉग यांनी मांडलेल्या संकल्पनेशी हे अगदी साधर्म्य राखतं. म्हणजे पुष्कर अवकाशात नाही तर पवित्र अवकाशच निर्माण करतं. पुष्करची दिव्यता 3 संध्या प्रभात, दुपार, संध्याकाळ यांच्यात उच्चांक गाठते. न्यूरोलॉजी संशोधन सांगतं जन्मजात वर्तुळावर जिथे सकाळ संध्याकाळ मनशांती साधते तिथे परसेप्शन ऑफ टाइम बदलतं. प्राचीन काळचं हे विधी काळ मन आणि विश्वाची घड्याळ अलाइन करणारा जैविक क्वांटम यंत्र आपलं अंतरंग बाह्य जगाशी एकत्रित करणार आहे. तिसरी कल्पना आहे समांतर विश्व आणि इच्छाशक्तींचं क्षेत्र यांची. मल्टीवर्स सिद्धांत, स्ट्रिंग थेअरी, मेनी वर्ल्ड असं सूचित करतात की प्रत्येक निवडीवरून अनंत शक्यतेची विश्व तयार होतात. महाभारत म्हणतं फक्त मनात पुष्करची इच्छा केली तरी सर्व पाप नष्ट. म्हणजेच आपल्या चेतनेनुसार आपली वाट बदलू शकते. पुष्करमध्ये भाविक केवळ पाहुणा नसतो, तो स्वतः एक पोर्टल ऑपरेटर बनतो. चौथा सिद्धांत आहे एपिजेनेटिक्स आणि कर्मसंस्काराची फेररचना याचा. पुष्करचे स्नान, जप आणि व्रत हे केवळ आध्यात्मिक शुचिता नाही. आजचं जीवशास्त्र सांगतं आपले विश्वास, कथा, विधी प्रत्यक्षपणे जीन एक्सप्रेशन बदलू शकतात. सोडून दिलेले वाईट कर्म, जुने सवयी किंवा मनोविकारही नव्या विधीनं वळण बदलतात. म्हणूनच पुष्कर केवळ प्राचीन आहे म्हणून महाभारतात स्मरणात नाही, ते आजही कालाच्या अनेक पटांमध्ये कार्यरत आहे. जणू चेतना बदलणाऱ्या, आयाम जोडणाऱ्या क्षेत्राचा मूळ गाभा. आणि विज्ञान ते नुकतंच या पुरातन ऑपरेटिंग मॅन्युअलचं भाष्य शोधायला सुरुवात करते. आता महाभारताच्या मूळ अनब्रिज तीर्थयात्रा पर्वात डोकावूया. मूळ संदर्भ महाभारत अरण्यक पर्व अध्याय 33. पृथ्वीवर एक असं तीर्थ आहे देवादिदेवांचं 3 लोकात प्रसिद्ध. त्याचं नाव पुष्कर. जे अत्यंत पुण्यवान तेच तिथे पोहोचतात. हे फक्त एक तीर्थ नाही, हे तीर्थांचं तीर्थ. देव, असुर, ऋषी आणि माणसं सगळ्यांनी मान्य केलेलं. अत्यंत पुण्यवान याचा अर्थ केवळ योजना करून जाता येत नाही, कुठेतरी अदृश्य पात्रता हवीच पाहिजे. दुसरा संदर्भ 3 संध्याकाळी पुष्करमध्ये 10,000 कोटी तीर्थ प्रकटतात. संध्या म्हणजे दिवसाचे 3 संक्रमण काल, प्रभात, दुपार, संध्याकाळ. मंत्रविधींसाठी अत्यंत शुभ वेळा. हे जणू आयाम विस्फोटच. 3 संध्या म्हणजे क्वांटम गेट्स. तिसरा संदर्भ फक्त मनाने पुष्करची इच्छा केली तरी त्या बुद्धिमानाचे सर्व पाप क्षय पावतात आणि तो स्वर्गात वंदनीय होतो. हीच खरी क्रांती. यात्रा, विधी, मंत्र नको, मनात फक्त प्रबळ इच्छा असावी. तीर्थ म्हणजे केवळ ठिकाण नाही, ती चेतनेवर क्रिया करणारी प्रणाली आहे. चौथा संदर्भ पुण्यवान पितामह तिथे नेहमी वास करतो. देव आणि दैत्य त्याची पूजा करतात. ब्रह्मा सृष्टीकर्ता इथे प्रतीक म्हणून नाही तर अखंड उपस्थितीत आहे.
देव आणि राक्षस दोघेही तिथे नमते, द्वैतच नाही उरत. 5वा संदर्भ, जो तिथे स्नान करतो आणि देव पितरांची पूजा करतो त्याला अश्वमेध यज्ञाच्या 10 पट पुण्य प्राप्ती होते. अश्वमेध राजांच्या सर्वोच्च यज्ञांपैकी एक, पण इथे एक स्नान 10 पटीने पुण्य, अशक्य साध्य एका क्षणात. 6वा संदर्भ, सकाळ संध्याकाळ फक्त हात जोडून पुष्करचा स्मरण केलं तरी सर्व तीर्थांच्या स्नानांचं पुण्य मिळतं. हीच ती जागा जिथे सर्व यात्रा, सर्व ठिकाणं 2 वेळच्या आठवणीनेच साध्य होतात. मनाचं शरीर मंत्रांची नदी, स्मरण म्हणजेच आगमन. 7वा संदर्भ, जसा मधुसूदन सर्व देवांचा मूळ आहे तसा पुष्कर सर्व तीर्थांचा उगम आहे. हीच पराकाष्ठा सर्व यात्रांचं मूळ, सर्व पुण्यांच्या क्षेत्रांचा आदिस्त्रोत. 8वा संदर्भ, पुष्करला जाणं कठीण, तिथे तप करणं कठीण, तिथे दान करणं कठीण, तिथे राहणं तर अत्यंत कठीण. हा निषेध नाही तर एक काव्यात्मिक सावधानता. पुष्कर म्हणजे सहलीचं ठिकाण नाहीये, तर कर्माच्या आगीतील सोनं शुद्ध होणारा कुंडच आहे. डोक्यात नाही संपवता येत, हे आहे मूळ भावार्थाचं पुष्कर. आणि ज्यावेळी मूळ ग्रंथच क्वांटम फील्डचं मॅन्युअल वाटू लागतं तेव्हा लक्षात घ्या, मिथक वाचत नाही तर वास्तवाचं कोडं उलगडतोय आपण. मग शेवटी तुम्ही पुष्करच्या आरशासारख्या पाण्याजवळ उभे, साजूक तुपाच्या दिव्यांचा, जाईच्या फुलांचा मंद सुगंध वाहतोय. डोळे मिटता आणि प्रश्न उभे राहतात. तुमच्यातील कुठला भाग विरघळायला तयार आहे? कोणतं कर्म, विचार किंवा पूर्वजांचा भार पाण्यात नव्हे तर इच्छेतच वाहून जायला सज्ज आहे? जर तुम्ही सर्व शक्य अशा स्वतःच्या किनाऱ्यावर उभे असता तर कोणता स्व निवडला असता? कारण पुष्कर ही केवळ भेट देण्याची जागा नाही, तर स्मरण करून आपण जे होतो त्या मूळ स्वरूपाची जागृती आहे. तीर्थांचा तीर्थ. फक्त मनाने पुष्करची इच्छा केली तरी सर्व पाप क्षय पावतात. मग जर इच्छा असेल परिवर्तनाची